हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? तुम्ही सर्वजण चांगले असणार अशी आशा करते। हे बघा, मी सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केली आहे। हे पुढचं वातावरण सकाळी सकाळी इतकं छान वाटतं ना, गॅलरीमधून सकाळी एकदम शांतता असते, नाहीतर दिवसभर गाड्यांचा इतका आवाज असतो ना, का सांगूच नका। सरांची शाळा सकाळी लवकर असते ना, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठते थोडंसं। त्याच्यानंतर सरांना चहा वगैरे करून दिला ना की मग सर जातात शाळेला। हे बघा, सरांची गाडी ही जात आहे, ती हा मार्ग सरळ शाळेकडे जातो। त्याच्यानंतर मग दुपारी श्रद्धाची शाळा असते, त्याच्यामुळे तिचा टिफिन करायचा असतो। श्रद्धाच्या टिफिनसाठी आणि रिदांसाठी मी फक्त चपात्याचं कणिक मिळवलंय। सरांसाठी आणि मी ना आता सध्या भाकरीच खातोय आम्ही। आणि इथे पहा, मी जेव्हाही कणिक मळते ना, ह्या दोघांना थोडं थोडं तरी कणिक ते हवंच असतं। रट्टे देऊ का? रट्टे देऊ? रट्टे हवंय? मार हवंय का? मार किती खोकलायला? चल। कारण सर दुपारी जेवायला येतात ना, मग मी ताक बनवते आणि भाजी भाकर ताक मस्त लागतं खायला। मी भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि त्याच गरम तव्यावर खोबऱ्याचे तुकडे ना बारीक करून भाजायला टाकले होते, कारण मी खोबऱ्याचं कुठे एकदाच वाटून ठेवते, सारखं सारखं नाही वाटत। दुपारी जेवण वगैरे झालं, त्यानंतर ना या खेळण्या आहेत त्या धुवायच्या होत्या। खूप घाण झाले तर खूप म्हणजे खूपच, बरेच दिवस झाले त्यांना धुतलंच नव्हतं। त्याच्यामुळे म्हणलं चला आता या पाडव्याच्या निमित्ताने घराची साफसफाई तर झाली होती, म्हणलं चला ह्या खेळण्या पण धुवून टाकाव्यात। पण हा मात्र मला खेळण्या धुवायला टाकूच देत नव्हता। ही खेळणी हातात घेतली की तो खाली टाकायला लावे, तो घेतली की ते टाकायला लावे, असं करून तो म्हणजे खेळतच होता। मग त्याला कसं बसं समजावलं, मग आणि त्याच्या हातातूनच म्हणलं चल तूच टाक टेडी धुवायला। त्याच्यानंतर तो राजी झाला। त्याच्यानंतर सगळ्या टेडी धुवायला घेऊन गेले। पण आहे ना, ही मोठा जो आहे म्हणजे डॉगी आहे ना, तो मात्र मशीन मध्ये बसतच नव्हता। त्याचं नाव मोती आहे बरं का। तर मग तो मात्र मशीन मध्ये जातच नव्हता, कारण जो खाली डकी होता ना, तो पण मोठा होता आणि हा पण, म्हणलं दोन्ही एकदाच टाकावेत मोठे मोठे, पण ते बसतच नव्हते। त्याच्यामुळे मग त्याला मी काढून टाकलं आणि मग जे छोट्या छोट्या जे भावल्या होत्या त्या सगळ्या मग त्याच्यामध्ये धुवायला टाकल्या। आणि त्याला मग दुसऱ्या खेपेला त्याला, आणि म्हणजे ही जी भावली दिसते तिचं नाव चुन्नू आहे। सगळ्या टेडींचे नावं तिने ठेवलेत बरं का मुलीनं, आणि ह्या सगळ्या टेडी माझ्या मुलीच्या लहानपणीच्या आहेत बरं का। ती एवढी व्यवस्थित भावल्या वगैरे वापरायची, सांगूच नका। हा मात्र असा आहे ना की एकही खेळणी त्याने व्यवस्थित ठेवलेली नाही। जेवढ्या मशीन मध्ये एका टाइमला मावतात तेवढ्या टेडी मी एका वेळेस टाकून दिल्या, आणि या सगळ्या ज्या राहिल्या होत्या ते मी आता दुसऱ्या खेपेला टाकेन। आणि हे लिक्विड मी कपडे धुण्यासाठी वापरते, खूप छान आहे बरं का, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे। आणि 45 मिनिटासाठी मी मशीन लावून दिली। हे बघा किती घाण झाले, तुम्ही पाहू शकता। इतकं म्हणजे खेळण्या लोळवतात ना, आणि धूळ पण खूप येते ना, एकदम रोडवर असल्यामुळं। आणि रिदांशने चपाती वगैरे काही खाल्ली नाही, कारण ना त्याला जरासं म्हणजे ताप आल्यासारखं होते। त्याच्या जे दाढा आहेत ना त्या येत आहेत, त्याच्यामुळे त्याला सारखं त्याचं डोकं गरम होतंय, आणि तो औषध पण पित नाही, त्याच्यामुळे खूप त्रास देतो। त्याच्यामुळे त्याला थोडीशी डाळ खिचडी बनवली होती, पण त्याने पण ती 1-2 घासच खाल्ली। आणि माझी वॉशिंग मशीन किचन मध्येच आहे ना, त्याच्यामुळे जे त्याचा ड्रेनेजचा पाईप आहे तो आम्ही गॅलरीत सोडून देतो। त्यानंतर हे बघा, सगळे टेडी मग जे बाहुल्या होत्या टेडी होता तो सगळं म्हणजे स्वच्छ धुतला होता, पण या टेडीचा ना आधीच डोळा थोडासा म्हणजे सेल झाला होता, तो पूर्णपणे निघून गेला। मशीन मध्ये बाहुल्या वगैरे मात्र खूप छान धुतल्या होत्या, पूर्ण म्हणजे एकदम चकचक झाल्या होत्या नव्यासारख्या। पण जर तुमच्या बाहुल्या फाटल्या असतील किंवा त्याचे डोळे वगैरे काही निघाले असतील ना, तर टाकू नका। फाटलेल्या बाहुल्या तर बिलकुलच टाकू नका, कारण मी दुसऱ्या वेळेस ना या चुन्नूला आणि मोतीला टाकलं होतं आणि ते धुतल्या गेल्या चांगले, पण काय झालं, त्याच्या जी चुन्नू म्हणजेच भावली आहे ना, तिचा थोडासा पाय फाटला होता आणि त्यातून तिच्या एका पायातला पूर्ण कापूस म्हणजे पूर्णच बाहेर आला। आणि हे पहा, हिच्या चेहऱ्यावर ना पूर्ण पेनाने रेषा मारल्या होत्या, त्या रेषा पण निघून गेल्या आहेत। चुन्नू बरं आहे ना, एक प्रॉब्लेम झाला ते म्हणजे तिचं हे बघा इथं फाटलं होतं, आणि त्यामधून तिच्या पायाचा आहे ना पूर्ण कापूस, पूर्ण म्हणजे पूर्णच कापूस, हे बघा त्याच्यातून फाटलं होतं म्हणून ना, फाटलं होतं म्हणून बाहेर आलाय। आणि तो कापूस म्हणजे बघा, कापूस स्वच्छ धुवून आलाय, एकदम प्लेन आहे। बघा कापूस सुद्धा किती स्वच्छ आहे। तुमच्या जर फाटक्या टेडी असतील किंवा हे झालं असेल ना, ह्याच्यात भरून आपण हे कापूस आता ह्या पायामध्ये भरून मी शिवू शकते, पण जर तुमच्या टेडी फाटला असतील ना, त्या मात्र मशीनला लावू नका। आता मात्र श्रद्धा आल्यानंतर रडणार एवढं नक्की आहे। भावल्या वगैरे धुणं झाल्यानंतर मी हे मच्छरदाणी धुवायला घेतली। या मच्छरदाणीला धुवून लईत 1 ते 1.5 महिना झाला असेल, पण ना एवढी खराब झाली होती हे, कारण 24 तास वरती कॉटवर लावून असते ना त्याच्यामुळं, आणि बाहेरची धूळ आहे ना ती त्याच्यावर बसते मग, आणि ती एकदम काळी दिसते। त्याच्यामुळे म्हणलं लगेच ती धुवून टाकावी। आणि पहा, ही इतकी काळी झाली होती ना, किती घाण निघते त्याच्यातून।
आणि मच्छरदाणीला ब्रशने नाही घासू शकत ना, कारण ती फाटते आणि अशी पण ती आधीच फाटायला आलेली आहे. रिदांश जन्मला होता ना तेव्हा आम्ही ती घेतली होती. 2-2.5 वर्ष तरी झाले तिला. निरम्याची पावडर करून त्याच्यावर टाकली आणि हातानेच घासून घेतली मी. आणि हे बघा किती स्वच्छ धुतली गेली आहे ना, एकदम चकप. त्याच्यानंतर मग हे बघा अशा टेडी ना गॅलरीमध्ये मी सुकायला टाकल्या. छोट्या ज्या टेडी होत्या त्यांना मी वर लटकावून टाकलं आणि चुन्नूला ग्रिलवर बघा उलट लटकावलंय मी. त्याच्यानंतर ज्या मोठ्या टेडी होत्या मोती आणि डकी त्यांना मी भांड्याच्या टोपल्यात ठेवलं उन्हामध्ये जरा, म्हणजे ते लवकर सुकाव्यात म्हणून. आणि मच्छरदाणी पण इथेच सुकायला टाकली. त्यानंतर सर दुपारी बसलेच होते तेव्हा त्यांना म्हणलं ते जे साईडला आमच्या हॉलमध्ये तुम्ही बॉक्स पाहताना खेळण्याचा ते पूर्ण त्यांच्या पुढे ओतून दिला आणि म्हटलं यातलं कामाचं जे आहे ते काढा आणि बिनकामाच्या फुटलेल्या खेळण्या बाहेर काढा. पण सरांनी त्यातली एकही खेळणी बाहेर फेकायला काढली नाही. संपूर्ण खेळण्या त्यांनी फक्त व्यवस्थित लावून ठेवल्या. तुमच्या पण घरामध्ये असंच होतं का? घर तर आवरायला काढलं जातं की जेणेकरून ज्या पसारा आहे बिनकामाचा तो फेकावा, पण पुन्हा आणखी तो पसारा तसाच ठेवला जातो. काहीतरी कामाला येईल, लेकरं खेळतील, काही ना काही कारण असतं. त्यानंतर मग मी पूर्ण घर झाडून काढलं. आणि हे बघा इथं प्रिंटर दिसतंय ना, ते सरांनी खोल फिटिंगसाठी काढलं होतं बाहेर, ते तसंच एका बाजूला ठेवलं. त्याच्यानंतर पूर्ण घर झाडून पुसून काढलं. आणि हे बघा पसारा जेवढा होता ना जेवढाच तेवढा आहे, आणखी जशाच तसा. आणि असं पण पाडव्यासाठी पूर्ण वरून जाळ्या वगैरे काढणं झालंच होतं, त्याच्यामुळं घर पण छान वाटत होतं. आणि हे बघा हे जे तुम्हाला आरसा दिसतोय ना मायक्रेमचा, तो मी स्वतः बनवलाय, तो पण यूट्यूबवर पाहूनच. आणि फरशी पुसताना म्हणजे तो पडेल म्हणून मी त्याला खुर्चीवर बसवलं होतं ना, तर त्याची धडपड चालली होती खाली उतरण्याची. त्यानंतर मी आणि सरांनी चहा घेतला आणि सर श्रद्धाला आणायला गेले. आणि हे बघा इथं येतात तिच्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता. आजच मी साफसफाई केली, कचरा बाहेर काढला आणि हिने हा दुसरा कचरा घरामध्ये घेऊन आला. तसं तर हा म्हणजे मुलांची आवड असते म्हणा, पण ना ती म्हणजे मी आधी बोलण्याच्या आधीच ती मला सांगत होती, मम्मा हे काही मी घरी ठेवण्यासाठी नाही आणलं, मी हे ना आमची शाळा सजवायची आहे त्याच्यासाठी आम्ही बनवलं. कारण मुलं आधीच सांगून ठेवतात की मम्मी शिव्या देईल, पप्पा शिव्या देतील. आता शिवून देईल ना मम्मी तुला, त्याच्यात टाकून शिवून देईल. तू टाकलीस कस का? तू मला हाताने धुतली असतीस ना, आणि कोण धुवली गेली? अरे ते ढिली होती म्हणून गेली. आधी वॉश केलं ते काहीच झालं नाही, नंतर मग ते टाकले फाटलेलं होतं ना, त्याच्यामुळे मला माहितच नाही, ते निघून गेलं आपलं. आणि तिची आवडती बाहुली फाटली म्हणून ती मात्र जाम रागत होती बरं का. त्यानंतर मग त्यांना मी दुसऱ्या खेळण्या खेळायला दिल्या, थोडासा पसारा करू दिला, तेव्हा मात्र ते कुठे शांत झाली. हा बघा लगेच पसारा तयार आहे, इकडे चालू झाला पसारा करायला. आणि संध्याकाळी मग सगळ्या बाहुल्या आहेत ना मी त्या काढून घेतल्या आणि जे भांड्याचं टोपलं होतं मोठं त्याच्यामध्ये त्या ठेवून टाकल्या. सगळ्या बाहुल्या थोड्याशा ओल्याच होत्या, कारण तेवढं जास्त ऊन येत नाही ना गॅलरीमध्ये, त्याच्यामध्ये त्या सुकल्याच नव्हत्या. त्याच्यानंतर जो चुन्नूचा कापूस निघाला होता तो मात्र किती पांढरा शुभ्र निघालाय बघा धुवून, आणि तो सुकला होता. त्याच्यामुळे ते आत घेतलं आणि सगळ्या बाहुल्या टोपल्यामध्येच ठेवून त्याच्यावर एक ओढणी आथरून दिली पांघरून, त्याच्यावर म्हणजे धूळ बसणार नाही म्हणून. आणि ती गॅलरीतच ठेवून टाकलं टोपलं, कारण उद्या थोडा वेळ ऊन पडल्यानंतर परत सुकवेन त्याच्यासाठी. मग ते काय आत घेतलं नाही. आणि मच्छरदाणी मात्र छान सुकली होती, तिला आत घेतलं, कारण रात्री झोपायला ती परत लागतेच आपल्याला. आणि तिला वाळायला काही जास्त वेळ लागत नाही, जास्त उन्हाची पण काही गरज नसते. पण मच्छर एवढे येत नाही तर, कारण पाठीमागे आहे ते छोटीशी नदी आहे आणि पुढे गार्डन असल्यामुळे मच्छरांचा खूप त्रास होतो बरं. आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये दोघांनाही मॅगी खायची होती. बरेच दिवस झाले त्यांना मी बनवून दिली नव्हती आणि सरांनी आणली होती डीमार्ट मधून. आता घरामध्ये दिसल्यानंतर मात्र त्यांना ते खावंच वाटणार, त्यामुळे मी त्यांना बनवून दिली. आणि हे बघा ती बरेच दिवस झाला आम्हाला म्हणते, मम्मा मला चॉपस्टिक आणून द्या ना, पण आम्ही काही तिचं मनावरच घेतलं नव्हतं. मग तिनं काय केलं, कुल्फीच्या 2 काड्या ना त्या धुवून ठेवल्या होत्या आणि त्याच काड्यामुळे चॉपस्टिक म्हणून ती मॅगी खात होती. रिदांशने मात्र मॅगी काही जास्त खाल्ली नाही बरं का, 1-2 घासच खाल्ले असतील, कारण तो नुसता खेळतच होता. आणि सध्याला ना त्याची तब्येत जराशी बरी नाहीये ना, त्याच्यामुळे पण 2-3 दिवस झालं तो जेवणच बरोबर करत नाहीये. आणि गरमी पण भरपूर वाढली आहे ना, त्यामुळे सारखं पाणी पिऊनच पोट भरून जातं लेकरांचं. आणि त्यामुळे उन्हाळ्यात जेवण पण असं जास्त जात नाही, आणि त्यातल्या त्यात तब्येत ठीक नसेल तर खावंच वाटत नाही. मग रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर हे दुपारी बघा त्यांनी पसारा जो केला होता तोच त्या पुन्हा त्यांना मी भरायला लावला. आणि त्या भरायला लावल्यानंतर मात्र श्रद्धा बघा चेहरा कसा करत होती.
आणि आता हे असंच चालणार जोपर्यंत मी तिची बाहुली शिवून देणार नाही तोपर्यंत. पसारा वगैरे आवरून लगेच झोपायला गेलो. खूप थकले होते मी आज. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि रिदांशने जेवण व्यवस्थित केलं नव्हतं ना, मग त्याला रात्री भूक लागली त्याच्यामुळे मी जाम आणि ब्रेड दिलं होतं त्याला खायला.